नमस्कार, मी लीना। आज आपण करतोय एक मस्तपैकी भन्नाट सॅलड, ते म्हणजे स्वीट कॉर्न पनीर सॅलड। खूप छान लागतं, चटपटीत लागतं। तुम्ही नुसतं पण खाऊ शकता किंवा साईड डिश म्हणून पण खाऊ शकता। बघूया कसं करायचं ते। तर स्वीट कॉर्न पनीर हे करण्यासाठी सॅलड करण्यासाठी आता सुरुवातीला मी थोडंसं बटर घालते याच्यावर। आणि बटरवर पनीर आहे ते आधी हलकं आपण परतून घेणार आहोत। आपलं अगदी हलकं गोल्डन झाल्यावर आपण हे पनीर काढून घेणार आहोत। आता याच बटरमध्ये मी हे उकडलेल्या बटाट्याच्या फोडी आहेत त्या घालते। त्या पण आपल्याला हलक्या भाजून घ्यायच्या। काढून घेते। आता हे स्वीट कॉर्न आहेत ते मी मगाशी उकडून ठेवले होते ते घालते। त्याच्यानंतर ही लाल सिमला मिरची आहे ती घालते। अर्धा कांदा घेतलेला बारीक चिरून। त्याच्यानंतर कोथिंबीर। हे आधी नुसतं मिक्स करून घेते। आणि आता याच्यामध्ये आपण घालतोय चवीनुसार मीठ, चाट मसाला आणि थोडीशी काश्मीरी मिरचीची पावडर। मी वेगळं तिखट काही याच्यामध्ये घातलेलं नाही आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून घातलीत तरी चालेल किंवा काळी मिरी पूड घातलीत तरी चालेल। थोडीशी पिठी साखर घालते मी। आणि सगळ्यात शेवटी लिंबाचा रस। आता हे सगळं सारखं करून घेऊया। आपलं स्वीट कॉर्न पनीर सॅलड तयार आहे। पटकन होणारं स्वीट कॉर्न पनीरचं सॅलड नक्की ट्राय करा। आणि आवडली असेल ही रेसिपी तर लीना सुगरणकट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या। तोपर्यंत बाय।